गोपाळ भटजींची चमत्कारिक स्वामी समर्थ अद्भुत कृपा। एका वेळेस गोपाळ भटजी नावाचा एक भक्त श्री स्वामी समर्थांच्या चरणी नित्य सेवा करत असत। ते स्वामींवर अपार श्रद्धा ठेवत आणि त्यांच्या नित्य पूजा अर्चा करत। गोपाळ भटजी संपूर्ण कुटुंब स्वामींच्या भक्तीने लीन होते। एके दिवशी गोपाळ भटजींचे लहान मूल अचानक गंभीर आजारी पडले। वैद्य उपचारांनी औषधे काहीच काम करत नव्हते। काही वेळातच मुलाने अखेरचा श्वास घेतला। संपूर्ण घर दुःखात बुडाले। घरातील लोक शोकाकुळ झाले। गोपाळ भटजींनी मुलांना उचलले आणि हृदय फाटलेल्या अवस्थेत त्यांनी एक निर्णय घेतला, स्वामी समर्थांच्या चरणी गेल्याशिवाय मी हार मानणार नाही। ते थेट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेली आणि मुलाला त्याच्या चरणी ठेवत अश्रूंनी भरल्या डोळ्यांनी प्रार्थना केली, स्वामी तुम्हीच आमचे सर्वस्व आहात। माझी मूल आता या जगात नाही, पण मी जाणतो की तुमच्या कृपेने काहीही शक्य आहे। स्वामी समर्थ शांत बसले होते। काही क्षणांनी त्यांनी हलकेचे डोळे उघडले, समोर पाहिले आणि मंद स्मित केले। मग त्यांनी गोपाळ भटजी सांगितले, तुझं मूल फक्त झोपलं आहे, त्याला जाग कर। गोपाळ भटजी आश्चर्यचकित झाले। ते पुन्हा डोळ्यात अश्रू घेऊन स्वामींना विनवणी करत राहिले। अचानक काही क्षणातच त्या मृत बालकांच्या शरीरात हालचाल झाली। त्याने हलकेच डोळे उघडले आणि वडिलांकडे पाहून हसले। गोपाळ भटजी आणि संपूर्ण भक्तगण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी स्वामी समर्थाच्या पायांवर डोकं ठेवून कृतज्ञता व्यक्त केली। स्वामींनी त्यांना सांगितले, श्रद्धा आणि साबूर ठेवल्यास अशक्य काहीच नाही। मी माझ्या भक्तांना सदैव रक्षण करतो। हे ऐकून सर्व भक्तांना परम आनंद झाला आणि श्री स्वामी समर्थांचा जय घोष झाला। स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय।